बाळा हे खा, बाळासाठी चांगलं आहे, बाळा ते नको करू, बाळासाठी चांगलं नाहीये. पण बाळ जन्माला आल्यानंतर आईने काय करावं कोणीच तिला तयार करत नाही. दुपटं कसं बांधायचंय माहित नाही, ते पाय असे धरा, दुपटं करा, हे करा, याच्यासाठी कोणीच तिला तयार करत नाही. नसेल करू देत, ठीक आहे, पण वेन वी से वी आर प्रेग्नेंट, मग त्या वी मधला जो मेल व्हर्जन आहे इक्वली इम्पॉर्टंट आहे की त्यांचं पण ऍक्टिव्ह इन्व्हॉल्वमेंट त्या प्रेग्नन्सीमध्ये असणं. कसं? फर्स्ट ऑफ ऑल तिच्या क्रेविंग्सची काळजी घेणं. सेकंडली तिला फील करून देणं की व्हॉट सो एव्हर, कितीही ती सुजलीये, किती तिला त्रास होतोय, किती ती वीक आहे, तरी शी इज द मोस्ट ब्युटिफुल वुमन इन द वर्ल्ड. वाय? बिकॉज शी इज कॅरिंग युअर चाइल्ड. सो से थँक यू टू हर एज मेनी टाइम्स एज यू कॅन. छोट्या छोट्या जेस्चर्सनी तिला ते जाणून देणं की यू आर देअर, थँक्यू, मला कळतंय तू त्रासातनं जाते, पण थँक्यू, तू ते सहन करते आपल्यासाठी, आपल्या बाळासाठी, त्याच्यासाठी थँक्यू तिला म्हणायचंय. तिच्या त्या सुजलेल्या पायाला एकदा मालिश करून द्या, ती अजून 4 दिवस पळेल. दॅट इज रिक्वायर्ड. ती जेव्हा रात्री अनकम्फर्टेबली झोपती आहे, तिला उशी लावून देणं, सिम्पल जेस्चर्सची गरज असते तिला. ती द मदर इज नॉट आस्किंग फॉर एनी ह्यूज ग्रॅटिट्यूड, स्मॉल स्मॉल थिंग्स दॅट यू केअर, दॅट यू अंडरस्टँड, यू नोटिस. दॅट इज इम्पॉर्टंट.